क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेले ते म्हणजेच जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरडाब्याच्या फलंदाजांना नेहमीप्रमाणे फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत। एका बाजूने फलंदाज शिवा खुणे आणि दुसऱ्या बाजूने तानाजी खुणे अशी ही जोडी दाखल होत आहे। या अगोदरच्या सामन्यामध्ये कटू स्मृती आहेत फलंदाज शिवा आणि तानाजीच्या, कारण चांगलं योगदान तिथे देता आलं नव्हतं या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाजी चांगली केली होती। त्याचमुळे मग ट्रिकी टार्गेट किंवा ॲव्हरेज टार्गेट चेस करत असताना विजय निश्चितच मिळवला होता डोंगरडाबे संघाने। 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नेहमी बोलत असतो की तुम्हाला तुमचं जे प्लॅनिंग आहे ते योग्य रीतीने अप्लाय करण्याची तितकी संधी मिळत नाही। 3 षटकांचा सामना ओघाओघाने समोर निघून जात असतो, त्याचमुळे जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीचे निर्णय घेत असताना खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आवश्यक असतात। फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन मेकिंग ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, त्या पद्धतीने ती लवचिकता इथे दाखवावी लागेल दोन्ही संघांना। दोन्ही संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे मातबर दिग्गज संघ आहेत। दोन्ही संघांना क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास जरूर आहे आणि हे ऐतिहासिक मैदान आपण जय गावदेव क्रीडांगण डोंगरडाब्याचं बघत आहात। अनेक पिढ्या इथे घडल्या, अनेक पिढ्यांनी इथे क्रिकेट खेळलं आणि याच ऐतिहासिक मैदानावर नाईट धमाका चषक 20-25 या स्पर्धेचं आयोजन होत असलेलं आपण सगळेजण बघत आहोत। उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। गोलंदाजीसाठी गोलंदाज करणचा वापर केला जात आहे। स्टार्टिंगला फलंदाज शिवा खुणे, वेळेची नोंद झालेली आहे। 12 वाजून 31 मिनिटांनी सामन्याला सुरुवात। इथे पहिला चेंडू आहे फुल टॉस आणि त्याचबरोबर षटकार आणि इथे पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे। हाईट बीमर चेक करायचंय, इथे या चेंडूवर किती हाईट आहे हे तिसरे पंच आता व्यवस्थितरित्या चेक करत असताना निर्णय आपल्यापर्यंत देणार आहेत। पंचांनी तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय सोपवलेला आहे। मल्लेश शेट्टी सर, आपण संपर्क साधा। फेअर डिलिव्हरी, डीप होणारा फुलटॉस होता। तिसऱ्या पंचांचा निर्णय निश्चितच आपल्यापर्यंत मिळालेला आहे। फटका मात्र चांगला खेळला फलंदाज शिवा खुणेने। या अगोदर अनेकदा आपण पाहिलेलं आहे की अभय फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू ज्यावेळेस फलंदाजाच्या समोर येतो त्यावेळेस फलंदाज हक्काबक्का होत असतात, म्हणजे फलंदाज तयारच नसतो त्या फुलटॉससाठी। पर्टिक्युलरली कंपॅरेटिव्हली फलंदाज शिवाचा फटका चांगला होता। समोर ठेवले क्लीन बोल्ट, तिखट प्रत्युत्तर गोलंदाज करणचं। ज्या फलंदाजाने या अगोदर त्याला आसमान दाखवलं होतं त्यालाच इथे बेभान करून सोडलेलं आहे। महत्वाचा फलंदाज गमावला जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरडाबेने, शिवा खुणे बाद। त्या षटकारासाठी बाळू तरे यांच्या वतीने 100 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालेला आहे, परंतु आता ही मोठी विकेट कॅरी करतायत गोलंदाज करण। कारण गेली 2-3 वर्षांचा जर डोंगरडाबे संघाचा इतिहास आपण पाहिला फलंदाजीच्या दृष्टिकोनातून, तर शिवा खुणे याच्या अवतीभोवती खरं तर डोंगरडाबे संघ फिरताना आपण पाहिलेला आहे।
परंतु आता इथून पुढे वाट काढावी लागेल. क्षमता तर आहे फलंदाजांकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय बिराडे दाखल होत आहेत. प्लेड ऑन झाले होते, दुर्दैवी राहिले शिवा खुणे. जय बिराडेसाठीचा आणखी एक तिखट यॉर्कर. एखादी मशीन जणू काय सेट करावी, त्यानंतर गोलंदाजी व्हावी, त्याच पद्धतीने इथे कॉइन हिटिंग गोलंदाजी केली जाते गोलंदाज करणच्या वतीने. धावपलकाचा विचार केला तर धावपलक जाऊन पोहोचलेले ते 7 वर. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपण सगळेजण बघत आहोत. मला तो काळ आठवतो बंटी, ज्यावेळेस दिवाळीच्या सीझन मध्ये डोंगरनाबे जांभुडेच्या मॅचेस नेहमी व्हायच्या. समोर खेळतायत डायरेक्ट हिट देण्यापासून स्वतःला आवरलंय. याचं कारण आपण जर जाणून घेतलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करणने गेला होता, तिथे एक अतिरिक्त धाव आली होती. स्ट्रायकिंग एंडला येणाऱ्या फलंदाजाने बिग हिटिंग केली होती, त्याचमुळे त्याने तो निर्णय घेतला. यावेळेचा फटका बघा, अनेकदा बघा, एकदा बघा, दोनदा बघा, बघतच राहा. अत्यंत दर्जेदार, छान, जानदार, शानदार फटका, षटकार. क्रीजचा वापर करत असताना खोलवर गेले होते तानाजी आणि या पद्धतीने आखू टप्प्याच्या चेंडूची वाट बघत होते. तोच चेंडू त्यांच्या समोर आला. वाघाचा सुळसुळाट या परिसरात आहेच. त्याच्या समोर हरिण आल्यानंतर तिचा ज्या पद्धतीने फडशा पडतो त्या पद्धतीने या चेंडूचा फडशा पाडला होता फलंदाज तानाजीने. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळत असताना आपण सगळेजण बघत आहोत. थोडे फंबल झालेत मंगेश, परंतु एक पूर्ण दुसरीसाठी इथे प्रेशराइज केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले दोन्ही फलंदाज. एक वेळ असं वाटत होतं की हा निर्णय कदाचित चुकीचा असू शकतो, परंतु जोपर्यंत ऍक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही असं म्हणतात. षटक संपलं पहिलं, ज्यामध्ये संमिश्र षटक आपल्याला अनुभवायला मिळालं. फलंदाजीचा विचार केला तर 15 धावा डोंगरनामे धावपलकर जोडल्या आणि गोलंदाजीचा विचार केला तर शिवा खुणे सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज करणला. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पियुषचा इथे वापर केला जात आहे. संघर्ष दोन्ही संघांमध्ये शिगेला पोहोचताना आपण पाहू शकणार आहात. मी अगोदर उल्लेख केलाच होता की डोंगरनावे जांभुर्डेमध्ये गेली अनेक वर्षापासून क्रिकेट खेळलं जातं. त्याचबरोबर बायलॅटर सिरीज, खरं तर त्याला आता नाव आहे, परंतु पूर्वी त्या पद्धतीने अनेक सामने व्हायचे. त्याचे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस त्या सगळ्या सामन्यांचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे. दोन्ही गावातील होळीची पाटी खरं तर आपण म्हणू शकू. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीत. एकच धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिलेली आहे. परंतु पर्टिक्युलरली जर प्रेक्षकांचा विचार केला तर बंटी, मला असं वाटतं जांभुर्डे गावामध्ये क्रिकेटला जितके दर्दी प्रेक्षक मिळाले तितके दर्दी प्रेक्षक मला असं वाटत नाही इतर कोणत्या गावामध्ये मिळाले असतील. गेली अनेक वर्षापासून, म्हणजे भूकताना हरपत असताना वृद्ध माणसं सुद्धा जांभुर्डेच्या क्रिकेटला सपोर्ट करताना दिसायची. अलीकडे जर विचार केला तर आता दोन्ही गावातील प्रेक्षक बहुसंख्येने येतात. परंतु पूर्वीची गोष्ट मला असं वाटतं जवळजवळ 15 ते 20 वर्षाच्या पूर्वीचा काळ मी आपल्या समोर मांडत आहे. 16 धावा आहेत धावपलकावर. स्टार्टिंगला फलंदाज तानाजी. बॅकफुटला फलंदाजाला ढकललं होतं. काय झालं, फलंदाजाचं काम तमाम झालेलं आहे. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. पियुषने तानाजीला बाद केलेला आहे.
लेथ जजमेंटल एरर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला जो चेंडू फ्रंट फुटला खेळायचा आहे तो चेंडू बॅकफुटला खेळण्यासाठी खरं तर गेले होते फलंदाज तानाजी आणि त्याचमुळे इथे अडचणी निर्माण झालेल्या आपण पाहिलेले आहेत. एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्याच्या क्रिकेटने डोंगरनावे संघ अलीकडे ओळखला जातो असा मिस्टर परफेक्ट प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अपेक्षा तर सगळ्यांना त्याच्याकडून असतीलच. गोलंदाजीत सुद्धा गोलंदाज पियुषने चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आपण पाहिलेली आहे. त्याने महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलेले आहे. बघा, या अगोदरच्या गोलंदाजाने सुद्धा एक षटकार पत्कारला होता, परंतु त्या षटकामध्ये त्याने फलंदाजाला बाद केलं होतं शिवाला. इथे आल्या आल्या एका महत्वपूर्ण फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता पियुषने दाखवलेला आहे. जबाबदारी तर घ्यावीच लागेल, किंवा या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे 3 षटकांच्या सामन्यामध्ये प्लॅनिंग एका बाजूला असतं आणि सामना तुमच्या समोर वेगळाच येतो. प्रशांतचा हा फटका फसलाय. एक धाव दरम्यान खरं तर इथे पूर्ण होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत. जर्सी नंबर 33 वेअर केलेली लेग बायच्या रूपाने ही धाव खरं तर पूर्ण होत असलेली आपण बघत आहोत. जर्सी नंबरचा सुद्धा फार मोठा गुंता आहे अलीकडे. कोणी विराट कोहलीचे फॉलोअर, कोणी रोहित शर्माचे फॉलोअर. 17 धावा बनलेले आहेत. गोलंदाज पियुष 33 अर्थात हार्दिक पांड्याला फेवर करणारा खेळाडू जाणवतो. हार्दिक पांड्या म्हटला की अग्रेसिव्ह इंटेंट. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहताना आपण सगळेजण बघत आहोत. यष्टीरक्षक तर दर्जेदार कामगिरी करतच आलेले गेली अनेक वर्षापासून जांभुर्डे संघासाठी. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपण जांभुर्डेच्या फॅन्सचा जल्लोष बघत आहोत. एखादा मोठा फटका आला तर मग डोंगरनावे फॅन्स सुद्धा जल्लोष करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला गेलेला आहे. पंच स्थिर आहेत. वाईड बॉलचा इशारा इथं केला जात आहे. या एसटी रक्षकाने अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या मनामध्ये विचाराचं कावर माजवण्यासाठी परिस्थिती निर्माण केलेली आहे. बघा, टेक्निकल जर गोष्टी बोलायच्या झाल्या तर एसटी रक्षक ज्यावेळेस एसट्यांच्या जवळ असतो आणि चांगलं एसटी रक्षण करतो त्यावेळेस मग अभय होतंय काय की फलंदाजाच्या हालचालीवर त्याचा परिणाम होतो. जे चेंडू फलंदाजाला फ्रंट फुटवर खेळण्यासाठी सोपे असतात किंवा तो खेळू शकतो त्या फलंदाजाला फलंदाज बॅकफुटला जाताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 2च धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज पियुषने. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. जे डॅमेज डन केलं होतं किंवा झालं होतं गोलंदाज करणच्या वतीने ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम पियुष करतायत. स्टार्किंग एंडला फलंदाज जय. मला असं वाटतं जयला आता नॉन स्टार्किंग एंडला असणाऱ्या फलंदाजाकडे स्टार्किंग एंड देणं गरजेचं असणार आहे. बॅक ऑफ द हँड कटरचा वापर चांगला करतोय गोलंदाज पियुष. समोर ठेवलंय, कडा लागते. मागच्या बाजूने चेंडू जात असताना आपण बघत आहोत. डायरेक्ट हिट देण्याचा तर प्रयत्न केला. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रशांतने नकार दिलेला आहे. धाव तर सहज उपलब्ध होती, परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या धावपलकाला वेगाची गरज आहे आणि तो वेगवान फटका खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट जाणवतो फलंदाज प्रशांत शेळकेचा. जबाबदारी तुम्हाला घेता आलीच पाहिजे. जबाबदारी स्वीकारणं वेगळी गोष्ट, जबाबदारीचं भान असणं वेगळी गोष्ट, जबाबदारीचं निर्वाहन करता आलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. एक धाव तर निश्चितच असेल. हे षटक अत्यंत चांगलं राहिलं गोलंदाज पियुष. गोलंदाजीच्या बाबतीत त्याने खरं तर इथे दमदार दर्जेदार कामगिरी केलेली आहे की पायशीर षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 15 आले होत्या. या षटकामध्ये एकूण धावा आलेले आहेत फक्त 5 आणि त्याचमुळे एकूण धावफलक जर पाहिलं तर 10.00 धावांच्या सरासरीने धावा बनलेले आहेत 20, गडी बाद 2. क्षेत्ररक्षणाची रचना इथे केली जात आहे. दोन्ही संघांमध्ये आपण बघतो नोकझोक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना आहे, परंतु 3 षटकांमध्ये पहिलं षटक फलंदाजी करणाऱ्या डोंगरनावेच्या बाजूने राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये लगेचच इथे स्ट्रॉंग कमबॅक केला गोलंदाजाने. पियुषचं ते षटक होतं, 5 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याचमुळे आता 2 षटकाच्या अंती धावफलक 20 वर जाऊन पोहोचलेले आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज जय दिघेचा इथे वापर होत आहे. अनुभवी गोलंदाज आहे जय दिघे, परंतु समोर आक्रमक फलंदाज आहेत. प्रशांतच्या बॅटमधून एखादा मोठा फटका जर आला तर त्याला त्यातून फार मोठा कॉन्फिडन्स मिळेल
आणि तिथून पुढे मग धावफलक वेगवान बनू शकतं. तेच अपेक्षित असेल डोंगरडाबे संघाच्या समर्थकांना. पाहायचं या षटकामध्ये नक्की खेळ कसा होणार आहे. जयचा चेंडू उजवेष्टीच्या फार बाहेर जाणारा. इथे आपण बघूया तिसऱ्या पंचांची मागणी बॅटरने केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. पाहायचे आता चेंडूचा प्रवास नेमका कसा झालेला आहे. पहिला चेंडू फेकला होता जय दिघे यांनी. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत. स्टार्टिंगला फलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाच होता. त्याच्या रीच पासून दूर होता चेंडू. आता तो किती दूर आहे हे पाहायचंय. डेंजर एंड मध्ये गोलंदाज आले होते, त्याचमुळे पंचांना कन्व्हिन्सिंग निर्णय देता आला नव्हता. समथिंग हेअर अँड देअर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. समालोचन कक्षातून सुद्धा आम्ही निर्णय देऊ शकतो, परंतु जे टाईट कॉल आहेत तिथे मग मैदानी पंचांचा निर्णय महत्वाचा असतो किंवा त्यांचा आधार घेणंच गरजेचं आहे. पुन्हा स्पर्धेची पारदर्शकता कमी व्हायला नको. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू फेकला होता गोलंदाजाने. हिट्स ए वाईट डिलिव्हरी, वाईट बॉल. तिसऱ्या पंचांनी या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. चेंडू पडताना जरूर आपण बघितलं की ट्रिम लाईनच्या आतमध्ये पडला होता, पिच झाला होता, परंतु त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास जर आपण पाहिला तर तो अँगल क्रिएट करत असताना त्या ट्रिम लाईनच्या बाहेरून निघून जात होता. याचे अनेक बारकावे आहेत. म्हणजे फलंदाजाची स्ट्राईक जिथे येते त्याच्या अगोदर चेंडू जर ट्रिम लाईनच्या पलीकडे गेला तर तो वाईड असतो आणि त्याच नियमाला आधारभूत धरत असताना वाईड कॉल केला गेला. यावेळेचा चेंडू आणखी एकदा एक्सप्रेस केलेले आहे गोलंदाजाने स्वतःला. फलंदाजाचा हिटिंग झोन या गोलंदाजाला निश्चितच माहित आहे. त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जय दिघे करतायत. 2.1 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनलेले 21, 2 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ शेष. इथे फटका आपण बघतो फसलाय. नयनने यावे झेल टिपलाय, त्याचमुळे फलंदाज प्रशांत शेळके याच्या खेळीचा अंत होत आहे. तिसरा महत्वाचा हादरा लागला जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावेला. आतापर्यंतच्या 3 गोलंदाजांचा आपण विचार केला तर जांभुर्डेच्या वतीने वापरलेल्या तिन्ही गोलंदाजाने दुसऱ्या चेंडूवर विकेट्स मिळवलेले आहेत. पहिल्या गोलंदाजाचा विचार केला तर करणने दुसऱ्या चेंडूवर शिवा खुनेला बाद केलं होतं. पियुषने आपण विचार केला तर तानाजी खुनेला बाद केलं होतं आणि जयने जर विचार केला आपण तर प्रशांत शेळकेला त्याने बाद केलेलं आहे. आणखी एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या DK ज्ञानेश्वर खुणे. या फलंदाजाकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहेच. मला असं वाटतं एखादा फटका जरी इथे आला तरी फलंदाजाने त्याचं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे ते काम करण्यासाठी फलंदाजाला चांगलं तंत्र वापरणं गरजेचं असणार आहे. समोर खेळताय क्षेत्ररक्षकाची निवड केली. स्ट्रेट टू दी फिल्डर निलेश दस अँड ही हॅज टेकन ए गुड कॅच. ज्ञानेश्वर डिपार्ट्स. थँक्स अ लॉट. पावलांचा वापर तर योग्य केला होता ज्ञानेश्वर खुनेने, परंतु जिकडे फटका
एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं. तिकडे फटका खेळत असताना सुद्धा एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं. प्लेसमेंट चुकली होती. 3 चेंडू शेष आहेत. नवीन फलंदाज दीपू. दीपूच्या पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. एक धाव तर निश्चितच मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. ती पूर्ण झाली असती, परंतु आता इथे थांबवलं जात आहे स्टार्किंग यांच्या फलंदाजाच्या वतीने. एकच धाव मिळते. 22 धावा आहेत धावपलकर. इथे फटका मोठा आहे. याच बरोबर इथे अंतर मिळतं षटकाराचं. यासाठी स्ट्रायकिंग एंड स्वीकारलेला आहे. फलंदाज जय बिराडेचा हा धमाका षटकार. अठ्ठावीस धावा धावपलकावर आलेले आहेत. एखाद्या यात्रेमध्ये आपण जावं आणि खर्चापुरता पैसे आपल्याकडे असावेत, या पद्धतीचं धावपलक आहे. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा निर्धार इथे फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे हा चेंडू निर्धाव आलेला आहे. आता आणखी एकदा तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. या अगोदर रिव्ह्यू रिटेन झाला होता डोंगरनाबेचा, त्याचमुळे आता ती संधी त्यांना मिळालेली आहे. डिलिव्हरी. याचबरोबर हे सत्र इथे संपत आहे आणि पहिल्या सत्राच्या अंती धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक बनलेला आहे 28. 29 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये रविराज स्पोर्ट्स जांभुर्डेला. यानंतरचा सामना वाघाची वाडी आणि बोरगाव या दोन संघांदरम्यान आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक वाघाची वाडी आणि बोरगाव दोन्ही संघाचे संघनायक आपणास लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे.
यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. वाघाची वाडी आणि बोरगाव या दोन संघांदरम्यान सामना आहे. मुख्य मंचावर दिनेशजी दळवी त्याचबरोबर तानाजी गायकर उपस्थित आहेत. या तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक संपन्न करा. एक्स्ट्रा सामना खेळल्यानंतर जणू काही तिसऱ्या फेरीला सुरुवात होते अभय, तोच हा सामना आहे. तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष डोंगरनावेचे तानाजी गायकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होत आहे. खेळणारे दोन संघ वाघाची वाडी आणि बोरगाव. JD11 वाघाची वाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजेच बोरगाव या संघाला. बोरगाव B. डाव दुसरा सुरू होते जांभुर्डेचा आणि त्यातील प्रत्येक षटकारासाठी जय धस यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 18 चेंडू 29 धावा. या अगोदर मी उल्लेख केला होता, एखाद्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये आपण फिरण्यासाठी जावं, खरेदीसाठी जावं आणि आपल्या खिशामध्ये पाकिटमध्ये खर्चापुरता पैसा असावेत, त्या पद्धतीचं हे धावफलक आहे. आता तुम्ही किती एक्स्ट्रा वॅगंट आहात, म्हणजे समोरच्या ज्या गोष्टी डिस्प्लेला तुमच्या समोर येतात त्यांना तुम्ही किती बळी पडता यावर डिपेंड आहे. तुमचा खर्च फार लवकर होईल की तुम्ही ते टिकून ठेवाल. दोन्ही संघांना एकमेकांच्या उणिवा माहित आहेत, दोन्ही संघांना एकमेकांची बलस्थानं माहित आहेत, त्याचमुळे या सामन्याला फार मोठं महत्व आहे. दुसरा डाव सुरू. गोलंदाज जय, स्टार्टिंग एंडला सुद्धा जय. जयसाठीचा पहिला चेंडू चांगला हाताळलेला आहे गोलंदाज जय बिराडेने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान आपण सगळेजण बघत आहोत. बघा, दोन संघ जर अनभिज्ञ असतील एकमेकांविषयी किंवा अपरिचित असतील तर तो सामना वेगळा असतो. तुम्हाला तुमची जर बलस्थानं माहीत असतील, तुम्ही कशा पद्धतीने खेळता, कुठे खेळता हे जर माहीत असेल तर तिथून पुढे खऱ्या सामन्याचा आनंद मिळतो प्रेक्षकांना आणि तोच या सामन्यातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव. उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले होते. फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. जोरदार अपील पंचांकडे रेस केली जाते. पंच स्थिर आहेत. मैदानी पंचांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने अंपायरिंगचा स्टँडर्ड आपल्याला दाखवलेला आहे आणि आयोजकांना या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट आपल्याला द्यावंच लागेल. कारण जवळजवळ कल्याणवरून मल्लेश शेट्टी सर अर्थात महेंद्र भवर सर त्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. आणखी कल्याण ग्रामीणचे पंच आपल्याला प्रवीण विशे सर पाहायला मिळतात. यष्टी रक्षकाने चेंडू तर सोडलाय, पडल्यानंतर कमालीचा आतमध्ये येतो हा बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. बॅटरने यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहायचंय आता, हा कंपॅरेटिव्हली सोपा डिसिजन असू शकतो कारण इथे पिचिंग बघायचे आणि त्यानंतर चेंडू निश्चितच आतमध्ये आलेला असेलच. ज्या पद्धतीने मैदानी पंच ज्याने हा चेंडू वाईड घोषित केला नव्हता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं तर निर्णय आम्हीच करत आहोत, सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगतो. माझ्या बाजूने स्कोररच्या भूमिकेमध्ये बंटी मार्के आहेत की जे जांभुर्डे संघाचे आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं फलंदाज जय दिघेने, इथेही यश मिळत नाही. बघा, या अगोदर मी म्हटलो होतो की इथे बसून निर्णय आम्हीच करतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. माझ्या बरोबर बंटी मार्के की जे स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत, जांभुर्डेचे चांगले खेळाडू आहेत. इथून जिंकणाऱ्या कोणत्याही संघासाठी म्हणजे कोणी संघ जिंकला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, साजन तरे यांच्या वतीने हे बक्षीस आलेलं आहे. साजनजी तरे यांच्या या इनिशिएटिव्ह साठी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. चांगली गोलंदाजी जय यांची खरं तर आपण बघत आहोत. बंटी आणि माझ्यामध्ये ती चर्चा खरं तर इनिशियली झालीच होती आणि बंटीने मला म्हटलं होतं की सर, गोलंदाजी हा तुमच्या टीमचा प्लस पॉइंट आहे.
त्या पद्धतीने पहिलं षटक तर चांगलं व्यतीत होत आहे डोंगरनाबे संघासाठी. सुरुवातीचे 4 चेंडू जय दिघेच्या समोर डॉट काढणं हे सुद्धा कमालीचं काम आहे, तितकं सोपं काम नाही. इट्स नॉट ए जोक. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगला अक्षय समोर ठेवलेला आहे. अक्षयच्या समोर सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू. कमी खर्चिक गोलंदाजी, जिवारी टोचणारी तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी. पहिलं षटक जय बिराडेचे इथे संपलेलं आहे, ज्यामध्ये धाव आलेली आहे फक्त 1. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जय धस यांच्या वतीने येते. जय दिघे यांच्यासाठी 2 षटकांचा खेळ शेष आहे. 28 धावांची गरज आहे इथून पुढे. पहिल्या गोलंदाजाने दर्जेदार कामगिरी केलेली गोलंदाजीत प्रत्येक षटकाराचा भाव सुद्धा आता वधारलेला आहे, कारण गरज मोठी बनलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी जय धस यांच्या वतीने 300 रुपये. साजन तरे यांचं कौतुक असेल. जिंकणाऱ्या कोणत्याही संघासाठी 500 रुपये. यावेळेचा चेंडू इथे पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. दीपक बिराड्याच्या प्रत्येक जेलसाठी 500 रुपये. जेडी अर्थात जय धस यांच्या वतीने. निकटवर्ती आहेत, चांगले मित्र आहेत दीपक बिराडे यांचे. पहिल्या चेंडूवर अपील जरूर रेस झाली होती, परंतु आपण बघितलं की कडा लागली होती बॅटची. इथे प्रत्येक जण वेगळ्या मुद्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जणू काही IPL चा फायनलचा सामना सुरू आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेले आहे. लिव्हिंग टेक्निक खराब राहिलेले फलंदाज अक्षय मार्केचं. त्याने हा जो निर्णय घेतला तो त्याच्या अंगलट आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण ऑनस्क्रीन रिप्ले 7 स्टार लाईव्हच्या वतीने बघूया. पडल्यानंतर खूप आतमध्ये आला. निर्धाव षटकासाठी तानाजी गायकर यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळण्यात आलेला आहे आणि याच बरोबर इथे आपण बघतो स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे धाडलेला आहे. षटकार. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. विकेट हॅट्रिक साठी तानाजी गायकर यांच्या वतीने 500 रुपये. यावेळेचा हा फटका इथे चांगला आहे, फलंदाजाने खेळलेला आहे. डीके चेंडू खाली येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला. फेकी झालेली दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, प्रत्येक एकेरी धाव किंवा प्रत्येक दुहेरी धाव किंवा प्रत्येक निर्धाव चेंडू तर टोकाचंच बोललो आपण, एकेरी दुहेरी धाव सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघासमोर अडचणीच निर्माण करतील. कल्पेश धुमाल आणि परेश पाटील यांच्या वतीने जांभुडे संघ जर विजय झाला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे. 8 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. यावेळेचा चेंडू भरधाव वेगाने जरूर टाकलेला आहे, परंतु तो जो अँगल क्रिएट झाला होता तो गोलंदाजाच्या विरोधात जात आहे. डावी एसटी सोडून जात असताना चेंडूचा प्रवास आपण सगळेजण बघत आहोत. या पद्धतीचे सामने अलीकडे तुम्हाला फार कमी पाहायला मिळत असतील.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या ॲशेस मालिकेला कमी लेखावं या पद्धतीची ही लढत आहे, ही मॅच आहे. समोर खेळतायत, फटका चांगला आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खरं तर प्लेस केलेला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय, चुकीला माफी नाही, चौकार. सात चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण बघत आहोत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आली होती. या षटकाचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजे 14, आतापर्यंत 13 धावा आलेले आहेत. आता हा चेंडू फार महत्वाचा आहे. तिसरे पंच आपल्या बरोबर जोडले जात आहेत. काही टेक्निकल इश्यूज खरं तर इथे असतील, त्यांचं निवारण त्यांच्या वतीने केलं जात आहे. नाथांच्या घरच्या उलट्या खुणा, आता त्यांचं त्यांनाच माहित काय आहे ते. गोलंदाजाची शैली चेक केली जात आहे. इट्स ए फेअर डिलिव्हरी. 7 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. पंचांचं मी कौतुक करेल. आयोजक संघ किंवा आपल्याला ज्यांच्या वतीने आमंत्रण मिळालेलं आहे त्यांच्या विरोधात या पद्धतीने तुम्ही निर्णय घेता म्हणजे क्रिकेटचाच विचार सर्वतोपरी करता, त्याबद्दल या पंचांसाठी जोरदार टाळ्या देऊया. महेंद्र भवर सर, त्याचबरोबर प्रवीण विशे सरांसाठी. ही ट्रान्सपरन्सी जपणं पंचांसाठी अत्यंत महत्वाची आहे. कौतुक आहे तुमचं पंचांनो. अतिरिक्त वेगाने चेंडू फेकला गेलेला. आणखी एकदा अँगल आहे का? हो बरोबर, डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू. अतिरिक्त धावपलकोर जोडली जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अतिरिक्त चेंडू सुद्धा हाताळावा लागणार आहे इथे गोलंदाजाला. अगदी बरोबर, योग्य निर्णय पंचांचा होता. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने अधिक वळला होता. लेग कटरचा ऑफ कटरचा वापर करतायत. ऑफ कटर जर तुम्हाला वापरायचा असेल तर त्याचे पिचिंग आउटसाइड दी ऑफस्टिक हवंय. फुलटॉस, घणाघाती प्रहार, फटका फसला, जेल टिपला तानाजीने. याच बरोबर आणखी एकदा या कहाणीमध्ये ट्विस्ट येत आहे. फलंदाज जय दिघेबाद. ज्या पद्धतीच्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत, गोलंदाजीसाठी दीपक बिराडे येत आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एक गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगली झाली आहे. ती कोणती की अगोदरच्या चेंडूवर जय दिघे बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत. आता खरं तर नवीन फलंदाजाकडे सुद्धा त्या क्षमता आहेत मोठे फटके खेळण्याची, परंतु ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवर नव्याने येता, एकही चेंडूचा सामना तुम्ही केलेला नसतो, तिथून लगेचच आक्रमण करणं हे कठीण बनतं. मग एक फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला आलेले असू द्या. आजच्या जर IPLच्या सामन्याचा विचार केला तर वैभव सूर्यवंशीचं ते शतक 35 चेंडूंमध्ये शतक ठोकलं त्याने. 11 षटकार 7 चौकारानिशी या शतकाचा सगळ्यांच्या वतीने खरं तर या शतकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. कामगिरी चांगली करणं गरजेचं असतं आपल्याला. 14व्या वर्षामध्ये पदार्पण झालेले IPL मध्ये, तर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा या सामन्याकडे ही सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. गोलंदाज दीपवीर बिराडे. पहिला चेंडू इथे यावेळेस आपण बघतो आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, त्याला त्यामध्ये यश मिळालं नाही. निर्धाव चेंडू पहिलाच हाताळतात दीपवीर बिराडे.
प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाच्या 200 रुपये JD यांच्या वतीने खरं तर ही अनाउन्समेंट आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. बघा, तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर त्याला परास्त करण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात आणि इथे या दोन संघांदरम्यान त्याच पद्धतीचा सामना आहे. दोन वाघांची टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. एखादं चित्र रंगवण्यासाठी दोन निष्णांत पेंटरच्या वतीत किंवा त्यांच्या दोघांमध्ये होणारी जी चुरस आहे त्या पद्धतीची चुरस मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे आपण बघत आहोत. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये विजय कधी तुम्हाला मागून मिळत नाही, तो विजय तुम्हाला लढवूनच मिळवावा लागतो आणि तीच लढाई दोन संघांच्या दरम्यान. 5 चेंडू 14 धावा. दीपीबीर तयार. फुलर लेन समोर चेंडू ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी दीपक यांची आपण बघत आहोत. लागोपाठचे 2 चेंडू इथे खरं तर त्यांच्या वतीने योग्य रीतीने फेकण्यात आलेले आहेत. दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. हृदयाचे ठोके दोन्ही समर्थकांचे वाढलेले आहेत. जल्लोष आपल्याला समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने ऐकायला येतो. त्याचमुळे डोंगरनावे संघाची कामगिरी चांगली झाली असं आपल्याला समजतं आणि ज्यावेळेस जल्लोष समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूने ऐकायला येईल त्यावेळेस आपण समजूया की जांभुर्डे संघ चांगली कामगिरी करत आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी दिनेशजी दळवी यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज. बघा, या सामन्याचं महत्व एक वेगळंच आहे. बक्षीस वेगळ्या पद्धतीची असतील किंवा नसतील ती गोष्ट वेगळीच आहे. इथे पंच मागे वळत आहेत. एका समालोचकाच्या चेंडूला पंचांनी वाईट ठरवलेलं आहे. हे सुद्धा क्रिकेटच आहे, दोघेही असतात. हा चेंडू वाईट आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी दिनेशजी दळवी यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. IPL चा विचार केला तर डॉट बॉल टाका आणि झाडे लावा, झाडे जगवा ही टॅगलाईन अलीकडे बघतो आपण. त्यात मध्ये MS धोनी आणि चेन्नई अग्रेसर आहे. समोरच्या दिशेने कॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक प्रशांत चेंडू अडवला, त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला थ्रो. एकच धाव दरम्यान मिळाली आपण बघत आहोत. आणि दीपक बिराडे यांचा जर आपण विचार केला तर क्रिकेटमधील त्यांचे आयडियल खेळाडू MS धोनीच आहेत. त्यामुळे पाहायचे आता डॉट बॉल किती हाताळतील दीपक बिराडे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज निश्चितच आपल्याला इथे पाहायला मिळेल. बघा, तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा ही संघर्षाच्या काळामध्ये असते. त्याचमुळे हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करत आहेत. इथून जो विजेता बनला तो सामर्थ्यवान असं आपण म्हणूया. दबावाच्या परिस्थितीमध्ये रथी महारथी ढेर झालेले आपण पाहिलेले आहेत. रथी महारथी सुरमा 30 मार खान इथे मार खातात दबावामध्ये. 3 चेंडू 12 धावा. तीन चेंडू आणि 12 धावा. समोर चेंडू ठेवला, हा झेल टिपलेला आहे. भाऊ बिराडे यांची कमाल. फलंदाज दिनेश मार्केने मैदान सोडलं. निर्णायक आणि महत्वाच्या क्षणाला आणखी एक फलंदाज बाद. षटकामध्ये एक आली, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक शेळकेने 14 खर्च केल्या आणि तिथून आत्मविश्वास मिळाला होता जांभुर्डे संघाला. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा, याद रखना कोई ना कोई पंख काटने जरूर आएगा. आणि इथून पुढे गोलंदाज दीपकने ती कामगिरी केलेली आहे. या झेलासाठी दिनेशजी दळवी यांच्या वतीने 100 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना जांभुर्डेने जिंकला तर JD यांच्या वतीने 5000 रुपये. जांभुर्डे सामना जिंकला तर 10,000 रुपये मिळवू शकतात. परंतु त्यासाठी आता टोकाचं समीकरण आहे, अभी नाही तो कभी नाही. प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं तितकं सोपं नसणार आहे. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आपण बघतो. जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 2025. 2 चेंडू 12 धावांची गरज. दादाने तुमचं डोक्यावरचं ओझं खांद्यावर आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथून पुढे मग इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दीपकच्या विरोधात 14 धावा जरूर आल्या होत्या. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर जांभुर्डेने सुद्धा बॅटिंग ऑर्डरमध्ये काही क्रम फलंदाजांचा बदललेला आपण पाहिलेला आहे. काही आक्रमक खेळाडू त्यांच्याकडे निश्चितच होते. नयन पोसाटे सारखं आक्रमक खेळाडू त्यांच्याकडे, नयन धस मला असं वाटतं
ते ऑप्शन सुद्धा त्यांच्याकडे होतं. परंतु मी अगोदरच म्हटलं होतं की 3 षटकांचा सामना म्हणजे प्लॅनिंग एका बाजूला आणि सामना दुसऱ्या बाजूला. इथे काय घडलेलं आहे, हा चेंडू निर्धाव, सामना जिंकलेला आहे जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावेने आणि जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला क्रिकेट आपल्याला दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळालं. हार्ड लक, टफ लक जांभुर्डे टीम, तुमचंही आम्ही कौतुक करत आहोत.